नमस्कार, मी संतोष पाठारे. आज आपण आजच्या काळात मनुस्मृतीतील नियम लागू होतात का आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तिचे दहन का केले याची माहिती घेणार आहोत. मनुस्मृती ही संस्कृत भाषेत लिहिली आहे. काहींना संस्कृत भाषेचा अभिमान वाटतो, परंतु संस्कृत ही प्राचीन भाषा आहे आणि आपण आज जी भाषा वापरतो ती अधिक प्रगत भाषा आहे. त्या काळी बहुजन वर्गाला शिक्षणाचा अधिकार नसल्यामुळे ही भाषा फक्त स्वतःला वर्णाने उच्च समजणाऱ्या लोकांनाच येत असे आणि त्यांनीच त्या भाषेत आपल्या धर्मातील दर्जाहीन पुराणे व इतर धर्मग्रंथ लिहिले. आजही ही भाषा बहुजन वर्गाला येत नसल्यामुळे त्यांना तिचे अप्रूप वाटते, परंतु त्यात अप्रूप वाटण्यासारखे काहीही नाही, कारण प्रत्येक भाषा ही सुधारणा होत होत प्रगत होत असते. त्या काळी बोलली जाणारी प्रत्येक भाषा आजच्या काळात अधिक विकसित झाली आहे. त्यामुळे एखादा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला आहे म्हणून तो उच्च दर्जाचा ठरू शकत नाही. मनुस्मृतीमध्ये एकूण 12 अध्याय आहेत. त्यापैकी ज्या अध्यायांमध्ये वादग्रस्त श्लोक आहेत ते मी आपल्यासमोर मांडणार आहे. वेगवेगळ्या पांडुलिपी किंवा आवृत्त्यांमध्ये श्लोकाचे क्रमांक आणि शब्द थोडे बदलू शकतात. अध्याय 1 सृष्टी आणि धर्मांची उत्पत्ती. या अध्यायात मुख्यतः जगाची निर्मिती आणि धर्माचे मूळ सांगितले आहे. हा अध्याय सांगतो की जग कसे तयार झाले आणि समाजाची रचना कशी झाली. या अध्यायामध्ये काही तर्कहीन श्लोकही आढळतात, जसे की अध्याय क्रमांक 1 श्लोक 9. तदण्डमभवद्धैमं सहस्रांशु समप्रभं तस्मिन् यज्ञे स्वयं ब्रह्मा सर्वलोकपितामहः. या श्लोकाचा अर्थ ब्रह्माची सोन्याच्या अंड्यातून उत्पत्ती. ब्रह्मा स्वतः सूर्यासारख्या तेजस्वी अंडातून जन्माला आला आणि तो सर्व लोकांचा सृष्टीकर्ता पितामह मानला गेला. अध्याय क्रमांक 1 श्लोक 32. द्विधा कृत्वात्मनो देहमर्धेन पुरुषो अभवत् अर्धेन नार्यभवत् तस्यां स विराजमसृजत्. या श्लोकाचा अर्थ ब्रह्माने स्वतःला 2 भागात विभागले. एक भाग पुरुष म्हणून आणि दुसरा भाग स्त्री म्हणून. त्यातून पुरुष आणि स्त्रीची निर्मिती झाली. म्हणजेच ब्रह्माने स्वतःच्या देहाचे 2 भाग करून स्त्री व पुरुष निर्माण केले. अध्याय क्रमांक 1 श्लोक 35. मरीचिमत्रेङ्गिरसौ पुलस्त्यं पुलहं क्रतुं प्रचेतसं वसिष्ठं च भृगुं नारदमेव च. या श्लोकाचा अर्थ 10 ऋषींची म्हणजेच मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतू, प्रचेतस म्हणजेच दक्ष, वसिष्ठ, भृगू, नारद या ऋषींची निर्मिती. अध्याय 1 श्लोक 65. अहोरात्रे विभज्यैते सूर्यो मानुषदैविके रात्रिं स्वप्नाय भूतानां चेष्टाये कर्मणां म अहम्. या श्लोकाचा अर्थ सूर्य हा प्रकाश देणारा असून तो वेळेला दिवस आणि रात्र अशा 2 भागात विभागतो. म्हणजेच सूर्याने दिवसाचे 2 भाग करणे, इत्यादी इत्यादी. आता या अध्यायातील वादग्रस्त श्लोक पुढीलप्रमाणे. अध्याय 1 श्लोक 31. लोकानां तु विवृद्ध्यर्थं मुखबाहुरूपादतः ब्राह्मणं क्षत्रियं वैश्यं शूद्रं च निरवर्तयत्. या श्लोकाचा अर्थ समाजाच्या रचनेसाठी ब्रह्माने आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागातून 4 वर्ण निर्माण केले. मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, जांघेतून वैश्य आणि पायातून शूद्र. ही रचनाच मुळी मानवी समानतेच्या विरोधात आहे, कारण ते सामाजिक अन्यायाचे मूळ आहे. अध्याय 1 श्लोक 91. एकमेव तु शूद्रस्य प्रभुः कर्म समादिशत् एतेषामेव वर्णानां शुश्रूषा मनसूयया. या श्लोकाचा अर्थ शूद्राला एकच प्रमुख कर्तव्य देण्यात आले आहे, ते म्हणजे इतर वर्णांची म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची सेवा करणे. ही सेवा निसंकोच, तक्रार न करता आणि द्वेषभाव न ठेवता करावी. शूद्राने ही सेवा मनोभावे आणि कर्तव्य दक्षतेने पार पाडावी. म्हणजेच शूद्रांचे कर्तव्य हे इतर वर्णांची सेवा करणे हेच आहे.
अध्याय 1 श्लोक 93. उत्तमांगोद्भवात् ज्येष्ठ्यात् ब्रह्मणश्चैव धारणात् सर्वस्यैवास्य सर्गस्य धर्मतो ब्राह्मणः प्रभू. या श्लोकाचा अर्थ, ब्राह्मणाचा जन्म शरीराच्या सर्वोत्तम भागातून झाला म्हणून तो ज्येष्ठ आहे. तो वेदांचे ज्ञान धारण करणारा आणि धर्मपालक आहे. धर्माच्या दृष्टीने समाजात तो मार्गदर्शक आणि प्रमुख मानला जातो. म्हणजे ब्राह्मण हा मुखातून जन्माला आला म्हणून तो सर्वश्रेष्ठ आहे. अध्याय 1 श्लोक 95. यस्यास्येन सदाश्नन्ति हव्यानि त्रिदिवौकसः कव्यानि चैव पितरः किं भूतमधिकं ततः. या श्लोकाचा अर्थ, ब्राह्मणाच्या मुखातून देव, हवनातील अर्पण आणि पूर्वज श्राद्ध अर्पण यांच्या अर्पणांचे भोग घेतले जातात म्हणून तो अधिक श्रेष्ठ असतो. म्हणजेच देव आणि पूर्वज ब्राह्मणांकडून अर्पणाचे भोग घेतात म्हणून तो ब्राह्मण श्रेष्ठ असतो. अध्याय 1 श्लोक 96. भूतानां प्राणिनः श्रेष्ठाः प्राणिनां बुद्धिजीविनः बुद्धिमत्सु नराः श्रेष्ठा नरेषु ब्राह्मणाः स्मृताः. या श्लोकाचा अर्थ, सर्व जीवांमध्ये प्राणी म्हणजे श्वास घेणारे जीव श्रेष्ठ आहेत. प्राण्यांपैकी बुद्धिमान जीव श्रेष्ठ आहेत. बुद्धिमान जीवांपैकी मानव श्रेष्ठ आहे आणि मानवांपैकी ब्राह्मण श्रेष्ठ आहे. म्हणजेच या सृष्टीवरील सर्वात बुद्धिमान जीव हा ब्राह्मण आहे. अध्याय 1 श्लोक 100. सर्वं स्वं ब्राह्मणस्येदं यत् किंचित् जगति गतं श्रेष्ठेन बीजनेनेदं सर्वं वै ब्राह्मणो वर्हति. या श्लोकाचा अर्थ, या जगात जे काही अस्तित्वात आहे ते सर्व काही ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वामुळेच आहे आणि त्यावर ब्राह्मणांचाच अधिकार आहे. म्हणजेच या जगामधील सर्व काही ब्राह्मणांच्या श्रेष्ठतेमुळे असल्यामुळे ते सर्व ब्राह्मणांचेच आहे. अशा प्रकारे अध्याय 1 हा सृष्टी, समाज, धर्म, वर्णव्यवस्था आणि कर्माचे नियम सांगतो. परंतु यातील अनेक श्लोक हे आजच्या सामाजिक दृष्टिकोनातून वादग्रस्त व भेदभावकारक आहेत, कारण त्या श्लोकांमध्ये एका वर्णाला सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. आता आपण अध्याय 2 मधील वादग्रस्त श्लोक पाहूया. अध्याय 2 शिक्षण, संस्कार आणि आचारधर्म. या अध्यायात मुख्यतः वैयक्तिक जीवनातील नियम आणि शिस्त सांगितली आहे. अध्याय 2 श्लोक 31. ब्राह्मणस्य स्यात् नाम मंगल्यं क्षत्रियस्य बलान्वितं वैश्यस्य धनसंबद्धं शूद्रस्य तु जुगुप्सितं. या श्लोकचा अर्थ, ब्राह्मणाचे नाव मंगळ म्हणजे शुभ अर्थ असलेले असावे. क्षत्रियाचे नाव शक्ती किंवा पराक्रम दर्शवणारे असावे. वैश्याचे नाव धनाशी संबंधित असावे आणि शूद्राचे नाव तुच्छ किंवा निंदनीय असावे. म्हणजेच वर्णव्यवस्थेवर आधारित नामकरण करावे व शूद्रांना कमी लेखणारे त्यांचे नाव असावे. अध्याय 2 श्लोक 32. शर्मवत् ब्राह्मणस्य स्यात् राज्ञो रक्षा समन्वितं वैश्यस्य पुष्टिसंयुक्तं शूद्रस्य प्रेष्यसंयुतं. या श्लोकचा अर्थ, ब्राह्मणाच्या नावाच्या शेवटी शर्मा म्हणजे शर्म असा शब्द असावा. क्षत्रियांच्या नावात रक्षण म्हणजे संरक्षण किंवा शक्ती दर्शवणारा अर्थ असावा. वैश्याच्या नावात समृद्धी किंवा पोषण दर्शवणारा अर्थ असावा आणि शूद्राच्या नावात सेवकत्व म्हणजे प्रेष्य दर्शवणारा अर्थ असावा. म्हणजेच वर्णावर आधारित वर्ण निर्देशित करणारे नामकरण करताना शूद्रांच्या नावामध्ये तो केवळ सेवा करण्यासाठी आहे हे निर्देशित व्हावे. अध्याय 2 श्लोक 213. स्वभाव एष नारीणां नराणामिह दूषणम् आता प्रमाद्यन्ति प्रमदासु विपश्चितः. या श्लोकाचा अर्थ, स्त्रियांचा असा स्वभाव असतो की तो पुरुषांसाठी दोष, विकार निर्माण करणारा ठरतो. म्हणजेच ज्ञानी, शहाणे पुरुषही स्त्रियांबाबत कधीकधी चूक, प्रमाद करतात. म्हणजेच स्त्रिया यांचा स्वभाव हा पुरुषांमध्ये दोष निर्माण करणारा असल्यामुळे शहाणे पुरुषही स्त्रियांबाबत चुका करतात. अध्याय 2 श्लोक 214. अविद्वांसमलं लोके विद्वांसमपि वा पुनः प्रमदा ह्युत्पतं नीताः कामक्रोधवसानुगाः. या श्लोकचा अर्थ, स्त्रिया अज्ञानी पुरुषाला तर काय पण ज्ञानी पुरुषालाही चुकीच्या मार्गाला नेतात, कारण त्या काम आणि क्रोध यांच्या प्रभावाखाली असतात. म्हणजेच स्त्रिया या काम आणि क्रोध यांच्या प्रभावाने ज्ञानी पुरुषालाही चुकीचा मार्ग स्वीकारायला लावू शकतात. अशा प्रकारे अध्याय 2 मध्ये मुलांच्या संस्कारांची, उपनयन वगैरे माहिती दिली आहे.
परंतु काही श्लोकांमध्ये स्त्रियांच्या स्वभावाबद्दल नकारात्मक किंवा संशयात्मक दृष्टिकोन दिसतो, तर काही श्लोकांमध्ये शूद्रांविषयी कनिष्ठ म्हणजे इन्फिरियर दृष्टिकोन दिसतो. अध्याय क्रमांक 3 श्लोक 13. शूद्रैव भार्या शूद्रस्य सा च स्वाच विषः स्मृता ते च स्वाचैव राज्ञः स्युः ब्राह्मणस्य च सर्वशः. या श्लोकचा अर्थ शूद्र फक्त शूद्र स्त्रीशीच विवाह करू शकतो. वैश्य आणि शूद्र स्त्रीशी विवाह करू शकतो. क्षत्रिय अधिक वैश्य अधिक शूद्र स्त्रीशी विवाह करू शकतो. ब्राह्मण अधिक क्षत्रिय अधिक वैश्य अधिक शूद्र स्त्रीशी विवाह करू शकतो. म्हणजेच शूद्राने फक्त शूद्र स्त्रीशीच विवाह करावा. वैश्याला वैश्य आणि शूद्र स्त्री, क्षत्रियाला क्षत्रिय वैश्य आणि शूद्र स्त्री आणि ब्राह्मणाला सर्व वर्णांतील स्त्रियांशी विवाह करता येतो. हा श्लोक स्पष्टपणे असमान आणि आधुनिक दृष्टिकोनानुसार चुकीचा आहे. अशा प्रकारे अध्याय क्रमांक 3 मधील श्लोकांकडे आजच्या दृष्टिकोनातून पाहिले तर काही नियम अतार्किक किंवा वैज्ञानिक आधार नसलेले आहेत. उदाहरणार्थ अन्नशुद्धी, स्पर्शामुळे अपवित्रता, विशिष्ट विधी केल्याने फल मिळणे इत्यादी. स्त्री पुरुष भूमिका आणि विवाह नियम खूप कठोर आणि असमान आहेत. तसेच हे केलं तर पुण्य, नाही केलं तर पाप हा दृष्टिकोन आजच्या लॉजिकल विचारांशी क्लॅश होतो. आता अध्याय 4 पाहूया. अध्याय 4 हा मुख्यतः ब्राह्मण व्यक्तीने दैनंदिन जीवनात कसे वागावे, म्हणजेच काय खावे, कुठे बसावे, कुठे झोपावे, कुठे लघवी करावी, कुठे शौच करावे, कोणाकडून अन्न घ्यावे, घेऊ नये इत्यादी याबद्दल आहे. तो आचारसंहिता कोड ऑफ कंडक्ट आहे. त्यातील वादग्रस्त श्लोक पुढीलप्रमाणे. अध्याय 4 श्लोक 80. न शूद्राय मतिं दद्यान्नोच्छिष्टं न हविर्दद्यात् न चास्योपदिशेत् धर्मं न चास्मै वेदमादिशेत्. या श्लोकचा अर्थ शूद्राला धार्मिक ज्ञान देऊ नये, शूद्राला उच्छिष्ट म्हणजेच उरलेलं अन्न किंवा यज्ञातील प्रसाद देऊ नये, त्याला धर्म शिकवू नये आणि वेदांचा उपदेशही करू नये. म्हणजेच शूद्राला धर्म किंवा वेद शिकू नयेत. अशा प्रकारे अध्याय 4 मधील श्लोक ब्राह्मणांच्या दैनंदिन जीवनातील वर्तणूक आणि काही श्लोक हे अंधश्रद्धेसारखे नियम आहेत. आता आपण महत्त्वाच्या अध्यायाकडे येणार आहोत, तो म्हणजे अध्याय 5. अध्याय 5 श्लोक 140. शूद्राणां मासिकं कार्यं वपनं न्यायवर्तिनां वैश्यवत् शौचकल्पश्च द्विजोच्छिष्टं च भोजनम्. या श्लोकचा अर्थ शूद्रांनी दर महिन्याला केशवपन म्हणजेच मुंडन किंवा केस कापणे करावे. ते नियमाने म्हणजेच न्यायाने वागणारे असावेत. शौच नियम वैश्यांसारखे पाळावेत आणि द्विज म्हणजेच ब्राह्मण इत्यादी यांचे उच्छिष्ट म्हणजेच उरलेले अन्न खावे. म्हणजेच शूद्रांना स्वतंत्र किंवा समान अन्नाधिकार नाही. त्यांनी ब्राह्मण क्षत्रिय किंवा वैश्यांचे उरलेले अन्नच खावे. अध्याय 5 श्लोक 147. बालया वा युवत्या वा वृद्धया वा अपि योषिता न स्वातंत्र्येण कर्तव्यं किंचित कार्यं गृहेष्वपि. या श्लोकचा अर्थ बालपणी, तारुण्यात किंवा वृद्धावस्थेत असली तरी स्त्रीने घरातील कोणतेही काम स्वतःच्या स्वातंत्र्याने, स्वतःच्या निर्णयाने करू नये. स्त्रीने कोणत्याही वयात स्वतंत्र निर्णय घेऊ नये असा स्पष्ट नियम या श्लोकात दिला आहे. अध्याय 5 श्लोक 148. पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने रक्षन्ति स्थाविरे पुत्रान स्त्री स्वातंत्र्यमर्हति. या श्लोकचा अर्थ बालपणी वडील स्त्रीचे रक्षण करतात, तारुण्यात पती तिचे रक्षण करतो आणि वृद्धावस्थेत पुत्र तिचे रक्षण करतात. म्हणून स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही, स्वतंत्र राहू नये. स्त्रीचे जीवन नेहमी पुरुषांच्या अधीन डिपेंडंट असावे. तिला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नसावा अशी कल्पना या श्लोकात स्पष्टपणे मांडली आहे. अध्याय 5 श्लोक 149. पित्रा भर्त्रा सुतैर वा अपि नेच्छेद विरहम आत्मनः येषां हि विरहेण स्त्री गर्ह्यं कुर्याद उभे कुले. या श्लोकचा अर्थ स्त्रीने वडील, पती किंवा पुत्र यांच्यापासून वेगळे राहण्याची इच्छा करू नये, कारण त्यांच्या विरहाने, वेगळेपणामुळे ती दोन्ही कुलांना म्हणजेच माहेर आणि सासर निंदनीय ठरते. स्त्रीने स्वतंत्रपणे वेगळं राहू नये. तिचं वर्तन कुटुंबाच्या सन्मानाशी जोडलेले आहे अशी कल्पना या श्लोकमध्ये मांडण्यात आली आहे. अध्याय 5 श्लोक 154. विशीलः कामवृत्तो वा गुणैर वा परिहीनकः उपचर्यः स्त्रिया नित्यं देववत् पतिरुच्यते. या श्लोकचा अर्थ पती दुर्वर्तनाचा
कामप्रवृत्तीचा किंवा गुणहीन म्हणजेच वाईट गुणांचा असला तरीही स्त्रीने त्याची नेहमी देवासारखी सेवा करावी. म्हणजेच पती कसा आहे यापेक्षा स्त्रीने त्याच्याशी निष्ठावान आणि सेवाभावानेच वागावे. अध्याय 5 श्लोक 158. कामं तु क्षपयेत् देहं पुष्पमूलफले शुभै न तु नामापि गृह्णीयात् पत्यो प्रेते परस्य तु. या श्लोकचा अर्थ, पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीने इच्छा असल्यास फळ फुले खाऊन संयमाने शरीर क्षीण करावे, तपश्चर्या करावी, पण दुसऱ्या पुरुषाचे नावसुद्धा घेऊ नये, म्हणजेच दुसरा पुरुष स्वीकारू नये. म्हणजे विधवा स्त्रीने संयमाने तपस्वी जीवन जगावे, दुसरा विवाह किंवा संबंध टाळावा. अध्याय 5 श्लोक 168. भार्यां पूर्वमरणे दारान् अन्यान् समाचरेत् पुनर्दारक्रियां कुर्यात् पुनराधानमेव च. या श्लोकचा अर्थ, पहिली पत्नी मृत झाली तर पुरुषाने दुसरे लग्न करावे आणि पुन्हा विवाह संस्कार व गृहस्थ धर्म सुरू करावा. म्हणजेच पत्नी आधी मरण पावल्यास दुसरी पत्नी करावी व पुन्हा विवाह संस्कार, गृहस्थाश्रम, यज्ञ पुन्हा सुरू करणे असे या श्लोकामध्ये लिहिलेले आहे. अध्याय 5 मधील श्लोकाचे थोडक्यात विश्लेषण केले तर काय आढळते तर 1. स्त्री पुरुष विषमता, जेंडर इनइक्वालिटी. स्त्रीला स्वातंत्र्य नाही, पती वाईट असला तरी देवासारखा मानावा. विधवेला पुनर्विवाह नाही पण पुरुषाला आहे. निष्कर्ष काय तर स्त्री अधीन आणि पुरुष श्रेष्ठ. 2. पितृसत्ताक व्यवस्था. स्त्री वडील किंवा पती किंवा मुलगा यांच्या अधीन, स्वतः निर्णय घेण्याचा अधिकार नाही. निष्कर्ष पूर्णपणे पुरुष केंद्रित समाजरचना. 3. दुहेरी मापदंड. पुरुष दुसरे लग्न करू शकतो, स्त्री दुसरा पुरुष स्वीकारू शकत नाही. निष्कर्ष नियम समान नाहीत, पुरुषांसाठी वेगळे, स्त्रियांसाठी वेगळे. 4. स्त्रीचे व्यक्तिमत्व कमी लेखणे. स्त्रीचे मुख्य कर्तव्य पतीची सेवा, तिचे धर्म, स्वर्ग, प्रतिष्ठा सर्व पतीवर अवलंबून. निष्कर्ष स्त्री स्वतंत्र व्यक्ती नाही तर बायकोची भूमिका पार पाडणे. अध्याय 6 मधील श्लोक हे वर्णव्यवस्था गृहीत धरतात, स्त्रियांना बाजूला ठेवतात, आध्यात्मिक जीवनाचा मार्ग दाखवतात, पण अप्रत्यक्षपणे सामाजिक मर्यादा सर्वांसाठी समान नाही. आता अध्याय 7 मधील वादग्रस्त श्लोक पाहूया. अध्याय 7 श्लोक 133. म्रियमानो अप्यदादीत न राजा श्रोत्रियात्करं न च क्षुधार्तो अप्येनं संतेजेत कर्हिचित. या श्लोकचा अर्थ, राजाने तो जरी स्वतः संकटात म्हणजे मरणासन्न अवस्थेत असला तरी क्षत्रिय म्हणजे वैदन्य ब्राह्मण यांच्याकडून कर घेऊ नये आणि तो उपाशी असला तरी त्याला कधीही सोडून देऊ नये, त्याची काळजी घ्यावी. म्हणजे राजा कितीही अडचणीत असला तरी ब्राह्मणाकडून कर घेऊ नये, त्याचे संरक्षण करावे. राजाने ब्राह्मणांची संपत्ती कधीही जप्त करू नये जरी तो संकटात असला तरी. श्लोक 135ही अशाच आशयाचा आहे, जिथे राजांनी ब्राह्मणांचे संरक्षण केले पाहिजे वगैरे. म्हणजे ब्राह्मणांना विशेष सवलत, प्रिव्हिलेज देतो, इतरांपेक्षा त्यांना वेगळे स्थान देतो. हा अध्याय पूर्णपणे राजधर्म, किंग्स ड्युटीज यावर आधारित आहे, परंतु त्या जातीनुसार विशेष अधिकार ब्राह्मणांना दिले आहे, जसे विशेष संरक्षण, कर माफी वगैरे. तसेच कायद्यात समानता नाही, शिक्षा, कर, वागणूक वर्णावर अवलंबून, आजच्या भाषेत इक्वॅलिटी बिफोर लॉ नाही. या अध्यायात पूर्णपणे ब्राह्मण केंद्रित व्यवस्था म्हणजे राजाने ब्राह्मणाचे ऐकावे, त्यांचा आदर करावा. म्हणजे पॉवर स्ट्रक्चर बरोबर ब्राह्मण अधिक राजा व शूद्रांची मर्यादित भूमिका, मुख्यतः सेवा आणि शूद्राला राजकारण किंवा शासनात स्थान नाही, अशा प्रकारचे श्लोक आहेत. आता आपण सर्वात जास्त वादग्रस्त अध्याय क्रमांक 8 पाहूया. अध्याय 8 श्लोक 20. जातिमात्रोपजीवी वा कामं स्यात् ब्राह्मणो भुवि धर्मप्रवक्ता नृपतेर्न शूद्रः कदाचन. या श्लोकचा अर्थ, जरी ब्राह्मण फक्त जन्माच्या आधारावर जगणारा म्हणजेच विशेष कर्म न करणारा असला तरी चालेल, पण राजाला धर्म किंवा न्याय सांगणारा कधीही शूद्र नसावा. म्हणजेच राजाला कायदा समजावणारा अधिकारी शूद्र नसावा. म्हणजेच शूद्राला कायदा शिकवण्याचा अधिकार नाही. अध्याय 8 श्लोक 21. यस्य शूद्रस्तु कुरुते राज्ञो धर्मविवेचनं
तस्य सीदति तद्राष्ट्रं पंके गौरिव पश्यतः. या श्लोकचा अर्थ, ज्या राजाच्या राज्यात शूद्र व्यक्ती धर्मविवेचन करतो म्हणजेच न्याय किंवा कायदा समजावण्याचे काम करतो, त्या राजाचे राज्य चिखलात अडकलेल्या गायीसारखे नष्ट होत जाते. म्हणजे ज्या राज्यात शूद्र हा राजाला कायदा शिकवतो ते राज्य हे संकटातून बाहेर पडत नाही व ते नष्ट होते. अध्याय 8 श्लोक 22. यद्राष्ट्रं शूद्रभूयिष्ठं नास्तिका क्रांतमद्विजं विनश्यत्याशु तत्सर्वं दुष्कृतं कर्मकारिणाम्. या श्लोकचा अर्थ, ज्या राज्यात शूद्रांची संख्या जास्त आहे, नास्तिक लोकांचा प्रभाव आहे आणि द्विज म्हणजे ब्राह्मण इत्यादी लोक नाहीत, ते राज्य लवकरच नष्ट होते. म्हणजेच शूद्रांची संख्या जास्त असलेले व ब्राह्मण नसलेल्या राज्याचा लवकर विनाश होतो. अध्याय 8 श्लोक 37. विद्वान्तो ब्राह्मणो दृष्ट्वा पूर्वो अपनिहितं निधिं अशेषतो अप्याददीत सर्वस्याधिपतिः हे सः. श्लोकचा अर्थ, जर एखाद्या विद्वान ब्राह्मणाला पूर्वी लपवलेला पुरलेला खजिना सापडला तर तो पूर्णपणे संपूर्ण घेऊ शकतो, कारण तो सर्वांचा अधिपती श्रेष्ठ मानला जातो. खजिना सापडल्यावर त्यावर हक्क कोणाचा याबद्दल हा नियम सांगितला आहे आणि त्या काळच्या विचारानुसार ब्राह्मणाला विशेष स्थान दिलेले आहे. अध्याय 8 श्लोक 39. यम तु पश्येद निधिं राजा पुराणं निहितं क्षितौ तस्माद् द्विजेभ्यो दत्वार्धम् अर्धं कोशे प्रवेशयेत. या श्लोकचा अर्थ, राजाला जर जमिनीत पूर्वीपासून लपवलेला खजिना सापडला तर त्यातील अर्धा भाग ब्राह्मणांना द्यावा आणि उरलेला अर्धा राजाच्या खजिन्यात जमा करावा. म्हणजेच खजिन्याचे वाटप हे केवळ राजा आणि ब्राह्मणांमध्येच करावे, इतर वर्णांमध्ये नाही. अध्याय 8 श्लोक 102. गोरक्षान् बडिजकांश्च तथा कारुकुशीलवान् प्रेष्यान् वार्धुषिकांश्चैव विप्रां शूद्रवदाचरेत्. या श्लोकचा अर्थ, जे ब्राह्मण गोरक्षण म्हणजे पशुपालन, व्यापार म्हणजे वाणिज्य, कारागिरी किंवा कला, नोकरगिरी म्हणजे प्रेष्य किंवा व्याजाने पैसे देणे अशी कामे करतात त्यांना शूद्रांप्रमाणे वागवावे. म्हणजेच ब्राह्मणाने पारंपरिक म्हणजेच धार्मिक किंवा शिक्षण कार्य सोडून इतर व्यवसाय केल्यास त्याचा सामाजिक दर्जा कमी मानला जाईल व त्याला शूद्राप्रमाणे वागवण्यात यावे. अध्याय 8 श्लोक 103. शूद्रवेशे क्षत्रियविप्राणां यत्रार्थोक्तो भवेद्वधः तत्र वक्तव्यमनृतं तद्धि सत्याद् विशिष्यते. या श्लोकचा अर्थ, जिथे सत्य बोलल्यामुळे शूद्र, वैश्य, क्षत्रिय किंवा ब्राह्मण यांचा वध म्हणजे मृत्यू किंवा गंभीर हानी होईल, तिथे खोटे बोलणे अधिक योग्य मानले जाते, कारण ते सत्यापेक्षा श्रेष्ठ ठरते. एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी खोटे बोलणे योग्य ठरू शकते. म्हणजेच जर सत्य बोलल्यामुळे कोणाचा मृत्यू किंवा गंभीर इजा होणार असेल तर एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी खोटे बोलणे योग्य ठरते. अध्याय 8 श्लोक 267. शतं ब्राह्मणं माकृष्य क्षत्रियो दण्डमर्हति वैश्यो अप्यार्धशतं द्वे वा शूद्रस्तु वधमर्हति. या श्लोकचा अर्थ, जर कोणी ब्राह्मणाचा अपमान केला तर क्षत्रियाला 100 दंड, वैश्याला 150 किंवा 200 दंड, शूद्र हा मृत्यूदंडास पात्र. म्हणजेच एकाच प्रकारच्या अपराधासाठी वर्णानुसार वेगवेगळ्या शिक्षांची व्यवस्था दिसते. अध्याय 8 श्लोक 270. एकजातिर्द्विजातिंस्तु वाचा दारुणया क्षिपन् जिह्वायाः छेदनं प्राप्नुयात् जघन्यप्रभवो हि सः. या श्लोकचा अर्थ, जर एक जाती म्हणजे शूद्र व्यक्तीने द्विज म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना कठोर किंवा अपमानकारक शब्दांनी शिवीगाळ केली तर त्याची जीभ कापण्याची शिक्षा दिली जावी, कारण तो नीच जन्माचा मानला जातो. म्हणजेच अपमानासाठी अत्यंत कठोर शिक्षा सांगितली आहे आणि ती वर्णानुसार वेगळी आहे. अध्याय 8 श्लोक 271. नामजातिग्रहं त्वेषाम विद्रोहेण कुर्वतः निक्षेप्यो यः शलाकोस्य ज्वलन्नास्ये दशांगुलः. या श्लोकचा अर्थ, जर एखादा शूद्र द्विजाचा नाव किंवा जातीचा द्वेषाने अपमानाने उल्लेख करतो तर त्याच्या तोंडात 10 अंगुल लांबीची लाल तप्त सळई घालण्याची शिक्षा द्यावी. म्हणजेच अपमानासाठी अत्यंत कठोर शारीरिक शिक्षा दिलेली आहे आणि ती पुन्हा वर्णाधारित आहे. अध्याय 8 श्लोक 272. धर्मोपदेशं दर्पेण विप्राणामस्य कुर्वतः तप्तं तैलं मुखे कर्णे चापि पातयेत्. या श्लोकचा अर्थ,
जर शूद्र व्यक्ती अहंकाराने ब्राह्मणांना धर्माचा उपदेश करत असेल तर त्याच्या तोंडात आणि कानात गरम तेल ओतावे अशी शिक्षा सांगितली आहे. म्हणजेच ज्ञान किंवा उपदेश देण्यावरही वर्णाधारित मर्यादा दाखवली आहे आणि त्या मर्यादा तोडल्यास अत्यंत कठोर शिक्षा सांगितली आहे. महत्त्वाची टीप: हा श्लोक त्या काळच्या वर्णव्यवस्थेतील कडक नियंत्रण आणि असमानता दाखवतो. आजच्या शिक्षणाचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्याशी पूर्णपणे विसंगत आहे. अध्याय 8 श्लोक 277. येन केन चिदंगेन हिंस्या चेच्छ्रेष्ठमन्त्यजः छेत्तव्यं तत् तदेवास्य तन्मनोः शासनं स्मृतम्. या श्लोकचा अर्थ: जर एखादा अत्यंत खालच्या वर्णातील व्यक्ती उच्च वर्णाच्या व्यक्तीला ज्या अंगाने इजा करेल तर त्याचे तेच अंग कापून टाकावे अशी मनूची शिक्षा सांगितली आहे. म्हणजेच हा श्लोक त्या काळच्या कठोर आणि शारीरिक शिक्षांची पद्धत आणि वर्णभेदावर आधारित न्यायव्यवस्था दाखवतो. अध्याय 8 श्लोक 278. केशेषु गृह्णतो हस्तं छेत्तव्यम् अविचारयन् पादयोर्दाढिकायां च ग्रीवायां वृषणेषु च. या श्लोकचा अर्थ: जर खालच्या वर्णातील व्यक्ती उच्च वर्णाच्या व्यक्तीला केसांनी पकडतो, पायांना धरतो, दाढी, मान किंवा गुप्तांग पकडतो तर त्याचा हात विचार न करता कापावा. तसेच ज्या अवयवांनी तो उपमर्द करेल तो अवयव कापून टाकावा. अध्याय 8 श्लोक 279. पाणिमुद्यम्य दंडं वा पाणिच्छेदनमर्हति पादेन प्रहरन् कोपात् पादच्छेदनमर्हति. या श्लोकचा अर्थ: जर खालच्या वर्णातील व्यक्ती हात उचलून मारण्याचा प्रयत्न करेल तर त्याचा हात कापण्याची शिक्षा द्यावी आणि जर तो रागाने पायाने मारेल तर त्याचा पाय कापण्याची शिक्षा द्यावी. अध्याय 8 श्लोक 281. सहासनमभि प्रेप्सुरुत कृष्टस्यापकृष्टजः कट्यां कृतांको निर्वास्यः स्पिचं वा अस्यावकर्तयेत्. या श्लोकचा अर्थ: जर खालच्या वर्णातील व्यक्ती उच्च वर्णाच्या व्यक्तीसोबत समान आसनावर बसण्याचा प्रयत्न करेल तर त्याच्या कुल्यावर तापलेल्या सळीने चटका द्यावा व त्याच्या कटीवर म्हणजेच कमरेवर चिन्ह करून त्याला देशातून हद्दपार करावे किंवा त्यांचा नितंब कापावे. अध्याय 8 श्लोक 283. अवनिष्ठिवतो दर्पात् द्वावोष्टो छेदयेद्दृपः अवमूत्रयतो मेढ्रम् अवशर्दयतो गुदम्. या श्लोकचा अर्थ: जर खालच्या वर्णातील व्यक्ती अहंकाराने उच्च वर्णाच्या व्यक्तीवर थुंकला तर त्याचे दोन्ही ओठ कापावेत, लघवी केली तर त्याचे जननेंद्रिय कापावे किंवा पादला तर त्याचा गुदभाग कापावा. अशा प्रकारे या अध्यायातील श्लोक क्रमांक 278 ते 283 मधील श्लोकांमध्ये अत्यंत कठोर आणि शारीरिक शिक्षांचा प्रकार दिसतो आणि हा पुन्हा वर्णाधारित अपमान किंवा गुन्ह्याशी संबंधित आहे. अध्याय 8 श्लोक 371. भारतरं लंघयेद्यादु स्त्री ज्ञातिगुणदर्पिता तां स्वभि खादयेद्राजा संस्थाने बहुसंस्थिते. या श्लोकचा अर्थ: जी स्त्री आपल्या नातेवाईकांचा किंवा गुणांचा अहंकार करून पतीचा अवमान ओलांडून वागते तिला राजाने लोकांसमोर कुत्र्यांकडून फाडून मारण्याची शिक्षा द्यावी. अध्याय 8 श्लोक 380. मुंड्यन् प्राणान्तिको दंडो ब्राह्मणस्य विधीयते इतेषां तु वर्णानां दंडः प्राणान्तिको भवेत्. या श्लोकचा अर्थ: ब्राह्मणांसाठी डोके मुंडन करणे, केस काढणे हीच अत्यंत कठोर शिक्षा मानली जाते, पण इतर वर्णांसाठी मृत्यूदंड प्राणांतक शिक्षा लागू होते. अशा प्रकारे या अध्यायामध्ये ब्राह्मणांसाठी सौम्य शिक्षा आणि इतरांसाठी अत्यंत कठोर शिक्षा असा स्पष्ट वर्णाधारित फरक दाखवला आहे. त्या काळच्या असमान दंडव्यवस्था आणि वर्णाधारित विशेषाधिकार स्पष्ट करतो, परंतु आजच्या कायद्यापुढे म्हणजे सर्व समान मानवी हक्क यांच्याशी विसंगत आहे. अध्याय 9 श्लोक 3. पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने रक्षन्ति स्थाविरे पुत्रा न स्त्री स्वातंत्र्यमर्हति. या श्लोकचा अर्थ: लहानपणी स्त्रीचे रक्षण वडील करतात, तरुणपणी पती करतो, म्हातारपणी मुलगे करतात. स्त्रीला स्वतंत्र राहण्याचा अधिकार नाही. स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधन सांगतो. अध्याय 9 श्लोक 17. सय्यासनमलंकारं कामं क्रोधमनार्जवं द्रोहभावं कुचर्यांच्या स्त्रीभ्यो मनुर्कल्पयत्. या श्लोकचा अर्थ: मनूने स्त्रियांना भोग, अलंकार, प्रियता, काम, क्रोध, कपट, द्रोहभाव आणि वाईट आचरण हे गुण दिले आहेत. स्त्रियांना नकारात्मक गुण जोडले आहेत. आधुनिक तर्क आणि वास्तवाच्या दृष्टीने चुकीचा आणि पक्षपाती श्लोक. अध्याय 9 श्लोक 94. 63 वर्षो वहेत कन्यां हृद्यां 12 वार्षिकीं
त्र्यष्टवर्षो अष्टवार्षां वा धर्मे सीदति सत्वरः. या श्लोकचा अर्थ 30 वर्षाच्या पुरुषाने 12 वर्षाच्या मुलीशी विवाह करावा किंवा 24 वर्षाच्या पुरुषाने 8 वर्षांच्या मुलीशी विवाह करावा, अन्यथा तो धर्मापासून दूर जातो. म्हणजेच लहान वयातील मुलीशी मोठ्या पुरुषाने विवाह करावा. आधुनिक विज्ञान, नैतिकता आणि कायद्याच्या दृष्टीने हा स्पष्टपणे चुकीचा आणि हानिकारक नियम आहे. अध्याय 10 श्लोक 123. विप्रसेव एव शूद्रस्य विशिष्टं कर्म कीर्त्यते यदतो अन्यद्धि कुरुते तदस्य भवते निष्फलम्. या श्लोकचा अर्थ शूद्राचे मुख्य कर्तव्य म्हणजे ब्राह्मणाची सेवा आहे. याशिवाय तो जे काही करतो ते निष्फळ ठरते. अध्याय 10 श्लोक 125. शूद्रः स्वामिनि निःश्रेयसार्थं सर्वं कर्म समाचरेत् यत्किंचिदपि कुर्वीत तदस्य भवति निष्फलम्. या श्लोकचा अर्थ शूद्राने आपल्या स्वामींसाठी सर्व काम करावे आणि तो जे काही स्वतःसाठी करतो ते निष्फळ ठरते. अध्याय 11 मधील श्लोक हे पाप आणि शिक्षा या संबंधी आहेत, पण तिथेही समान न्याय नाही. अध्याय 12 मध्ये कर्म आणि पुनर्जन्म या संबंधीचे श्लोक आहेत. अशा श्लोकांमधून अंधश्रद्धा पसरवत जात व्यवस्था मजबूत होत होती. मनुस्मृती संपूर्ण वाचल्यावर निष्कर्ष कोणता निघतो तो आता आपण पाहूया. एकूण निष्कर्ष. 1. हा ग्रंथ काय आहे? हा धर्मशास्त्र किंवा कायदे पुस्तकासारखा ग्रंथ आहे. प्राचीन समाजात व्यवस्था टिकवण्यासाठी नियम दिले आहेत. 2. मुख्य तत्वे ग्रंथातून दिसणारी. वर्णव्यवस्था. समाजाला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा स्तरात विभागले. प्रत्येकासाठी वेगळे हक्क आणि कर्तव्य. समानता नाही. स्त्रियांची भूमिका. स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून नाही तर वडील, पती, मुलगा यांच्यावर अवलंबून. तिचा मुख्य धर्म पतिसेवा, कुटुंब. सामाजिक नियंत्रण, कठोर नियम, शिक्षा आणि आचारसंहिता. व्यक्तीपेक्षा व्यवस्थेला प्राधान्य. 3. मोठ्या समस्या. महत्त्वाचा भाग. 1. जन्मावर आधारित भेदभाव. माणसाची किंमत जन्मावर ठरवणे जे अन्यायकारक आहे. 2. स्त्रीविषयी मर्यादित दृष्टिकोन. स्वातंत्र्य नाकारणे दुय्यम स्थान. 3. कठोर आणि एकतर्फी नियम. वरच्या वर्णासाठी सवलती, खालच्यांसाठी बंधने. अंतिम निष्कर्ष. मनुस्मृती हा ग्रंथ समानता, स्वातंत्र्य, मानवी हक्क हिरावून घेणारा आणि अन्याय करणारा ग्रंथ आहे आणि आचरणासाठी योग्य नाही. आधुनिक समाजासाठी आदर्श नाही. मनुस्मृतीतील सर्व नियम आपण पाहिले तर ते तर्कावर नाही तर जातीनुसार असमानता टिकवण्यासाठी बनवलेले आहेत. मनुस्मृतीमध्ये वर्णव्यवस्था दर्शवणारे, स्त्रियांना हीन लेखणारे व त्यांना समानतेची वागणूक न देणारे तसेच जातीय विशेषाधिकार सांगणारे अनेक नियम दिसून येतात. अनेक नियमांमध्ये विसंगतीही आढळते. अशा प्रकारे तर्कहीन व जाती व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी बनवलेल्या श्लोकांनी भरलेली मनुस्मृती कोणत्या दर्जाची आहे ते आपणास कळले असेलच. आणि म्हणूनच 25 डिसेंबर 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा दर्जाहीन, विषमतेचे प्रतीक असलेल्या आणि जात व्यवस्था मजबूत करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले. मनुस्मृती जाळणे हा कोणताही भावनिक निर्णय नव्हता. तो होता अन्याय, विषमता आणि जातीय गुलामगिरीविरुद्ध एक प्रबुद्ध, विचारपूर्वक आणि क्रांतिकारी निर्णय. काही जण जे स्वतःला उच्च समजतात ते आजही मनुस्मृतीचे गुणगान करीत असतात, कारण त्या मनुस्मृतीमध्ये त्यांना जास्त अधिकार प्राप्त झाले होते. परंतु आता भारताचे संविधान सर्वांना समान हक्क देते. शिक्षण, संधी आणि सन्मान सर्वांसाठी समान आहेत. माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, जेणेकरून जे लोक मनुस्मृतीचे समर्थन करतात त्यांच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून मनुस्मृतीमधील विषमता, जातीय गुलामगिरी व स्त्रियांवरील अन्याय पोचेल. आपल्याला जर संपूर्ण मनुस्मृती मराठीमध्ये वाचायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक जोडत आहे, ती नक्की पहा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.